नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। हा जो तुम्ही माझ्या मागचा ब्रिज बघत आहात याच्यावर आपण एक क्वेश्चन घेत आहोत। म्हणजे समजा ह्या ब्रिजवर कोणता तरी स्टोन आहे आणि त्या स्टोनला आपण खाली फेकलंय, म्हणजे जोरात फेकलं नाही, नॉर्मली ढकललंय, तर ते किती वेळेनंतर खाली पडल किंवा त्याला 3 सेकंद खाली जाण्यासाठी लागत असतील तर त्या ब्रिजची हाईट काय असेल किंवा खाली पडल्याच्या नंतर त्याची वेलोसिटी काय असेल, ह्या टाइपचा आपण प्रश्न पाहणार आहोत। पहा काय म्हणत आहे, अ स्टोन ऑन अ ब्रिज ऑन अ रिव्हर फॉल्स इनटू द रिव्हर। एक धोंडा आहे रिव्हर वरच्या ब्रिजवर आणि ते धोंडा रिव्हर मध्ये पडत आहे। इफ इट टेक्स 3 सेकंड टू रीच द सरफेस ऑफ द वॉटर, म्हणजे ह्या ब्रिज वरून धोंडा जर खाली पडला तर वॉटरच्या सरफेस पर्यंत जाण्यासाठी त्याला किती टाइम लागत आहे, 3 सेकंद लागत आहे। तेव्हा आपल्याला फाइंड काय करायचं, तेव्हा द वेलोसिटी ऑफ द स्टोन ऍट द इन्स्टंट इट टचेस द सरफेस ऑफ वॉटर। ज्या क्षणाला हा धोंडा स्टोन वॉटरच्या सरफेसला टच करेल त्यावेळेसची स्पीड काढायची आहे, म्हणजे वेलोसिटी, आणि द हाईट ऑफ द ब्रिज फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर। आणि ह्या वॉटर सरफेस पासून या खोलवरून नाही, वॉटर सरफेस वरून या ब्रिजची हाईट फाइंड आउट करायचं आहे। तर हे सर्व आपल्याला 2 फॉर्म्युल्यानुसार काढता येऊ शकते। पहा, तर जेव्हा स्टोन स्टार्टिंगला त्या ब्रिजवर आहे म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी काय राहणार आहे, 0 मीटर पर सेकंद। त्याच्यानंतर त्याला टाइम दिलेला आहे आपल्याला, हे 3 सेकंद आहे, 3 सेकंद टाइम दिलेला आहे म्हणजे रीच करण्यासाठी त्या ब्रिज वरून वॉटरच्या सरफेस पर्यंत। त्याच्यानंतर आता जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा कोणती बी ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ मूव्ह होते आणि वरून खाली येते तर ऍक्सेलरेशन G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेता, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेत म्हणता याला आपण। जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरी जाते तेव्हा G निगेटिव्ह घेतो आपण, आणि जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली येते तेव्हा G काय घेता, पॉझिटिव्ह, म्हणून इथं प्लस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलंय। तर फायनल वेलोसिटी V काढायचं आहे आणि त्या ब्रिजची हाईट म्हणजेच अर्थात डिस्प्लेसमेंट आहे ऍक्च्युअली यस। तर आपल्याला पहिला फॉर्म्युला वापरावा लागेल, V इज इक्वल टू U प्लस AT। आता A म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे म्हणून याच्या ठिकाणी आपण G ठेवलेला आहे। तर U ची इनिशियल वेलोसिटीची व्हॅल्यू 0 आहे, G ची व्हॅल्यू 9.8 आणि टाइम 30 सेकंद लागला। ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर 29.4 मीटर पर सेकंद येते। म्हणजे ज्या क्षणाला तो स्टोन वॉटरच्या सरफेसवर पोहोचल तेव्हा त्याची व्हॅल्यू 29.4 मीटर पर सेकंद असेल। आणि त्या ब्रिजची हाईट काढायचं आहे, अर्थातच डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, तर मोशनचं सेकंड इक्वेशन आपल्याला वापरावं लागेल, थर्ड म्हणू शकता, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT चा स्क्वेअर। तर UT ला UT, 1/2 ला 1/2, A म्हणजेच G ठेवावं लागेल, त्याचा काय T चा स्क्वेअर। तर U ची व्हॅल्यू 0 आहे, T 3 आहे, प्लस 1/2 ला 1/2, G ची व्हॅल्यू 9.8 आणि T म्हणजे 3 चा स्क्वेअर। ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर 44.1 मीटर यायले। याचाच अर्थ त्या ब्रिजची हाईट वॉटरच्या सरफेस पासून किती यायली, 44.1 मीटर। धन्यवाद।